Hello student, today we are going to start our third essay 1.3, the cop and the anthem. Before start our lesson, we are going to see icebreakers parts. So you should open your English textbook on page number 27. Now in it, in icebreaker parts, 3 activities are given. We see how to find out the answers of those activities. Now the first activities. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partners in the ways in which you would protect yourself in the cold climate. तुम्हाला काय करायचं आहे की सपोज यस यू हॅव गॉन टू अ प्लेस, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले की काय जिथे काय विंटर काय खूपच सिव्हिअर आहे, तिथं खूप हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते. मग तुम्ही स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने कराल ते तुम्हाला इथे वेब चार्ट दिलेला आहे. यू शुड ट्राय टू कम्प्लीट धिस वेब चार्ट. लिसन हिअर. वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट म्हणजे कशा प्रकारे तुम्ही स्वतःचं संरक्षण कराल. जस्ट नाउ आय टेल यू. फर्स्ट का कराल आपण, विअर वॉर्म क्लोथेस. आम्ही काय करू, उबदार असे कपडे काय घालू. यू शुड ऑल्सो राईट विअर ग्लोव्स, सॉक्स or boots also. Okay, other two you should write down. Now we see the second activity. When you see a cop approaching you, feel either relieved or scared. Cop means police. Cop म्हणजे police. When you see a cop approaching you, feel either relieved or scared. बघा, जर आम्हाला पोलीस आमच्याकडे येताना दिसलं तर आम्ही काय करतो, एक तर आम्हाला वी फील आयदर रिलीव म्हणजे आम्हाला खूप बरं वाटते, किंवा मग आम्ही स्केअर्ड म्हणजे किंवा आम्हाला भीती वाटते. दोन प्रकारच्या भावना आमच्यामध्ये येते जेव्हा आमच्याकडे पोलीस आमच्याकडे येत असेल तर. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन वेन यू फील रिलीव और स्केअर्ड. काय करायचं आहे, तुम्हाला डिस्कस करायचं आहे की वेन डू यू फील रिलीव आणि वेन डू यू फील स्केअर्ड वेन कॉप अप्रोचिंग टुवर्ड्स यू. म्हणजे कॉप तुमच्याकडे येताना तुम्हाला केव्हा रिलीव्ड वाटते, तुम्हाला कधी बरं वाटते आणि तुम्हाला कधी भीती वाटते हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे. बघा इथे 2 कॉलम दिलेले आहे, रिलीव्ड आणि स्केअर्ड. जसं इथे रिलीव्ड मध्ये एक दिलेला आहे, यू आर वॉकिंग अलोन इन ए डार्क स्टिक्स. बरोबर आहे. दॅट टाइम वी फील रिलीव म्हणजे तुम्ही वेन यू आर वॉकिंग अलोन इन द डार्क स्टिक म्हणजे खूप अंधाराचा रस्ता आहे आणि तुम्ही एकटेच चाललेले आहे आणि त्यावेळेस इफ द कॉप इज अप्रोचिंग टुवर्ड्स यू, तुमच्याकडे तो पोलीस काय तुमच्याकडे येऊन राहिला, वी फील व्हेरी रिलीव, आम्हाला काय खूप बरं वाटते की यस पोलीस आमच्या सोबतीला आहे. ओके, अशा प्रकारे अदर्स टू यू विल राईट. नंतर आम्हाला स्केअर्ड कधी वाटते, इथे एक दिलेली आहे सिच्युएशन, यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. समजा तुम्ही बाईक ड्राईव्ह करून आलेले आहे बट यू हॅवंट द व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, पण तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स नाही आहे. आणि अशा वेळेस जर आपल्याकडे पोलीस येताना दिसत, आपल्याला काय वाटते, यस वी फील स्केअर्ड, आम्हाला काय भीती वाटते की नाही पोलीस आमच्याकडे येऊन राहिलेला आहे, आम्हाला होऊ शकते फाईन करू शकते. ओके, आणखी 2 सिच्युएशन इथे तुम्हाला लिहायची आहे. नाउ वी सी द थर्ड ऍक्टिव्हिटी. डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. 1 इज गिवन. यस यू शुड हिअर डिस्कस द सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स म्हणजे तुम्हाला अशा काही प्रेरणादायी गोष्टीचं काय तुम्हाला डिस्कस करायचं आहे. दॅट चेंज अ पर्सन्स लाईफ की ज्याच्यामुळे काय एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या प्रेरणादायी अशा प्रसंगामुळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे काय एखाद्या व्यक्तीचं लाईफ चेंज होते. अशा काही गोष्टी इथे लिहायच्या आहे. 1 इज गिवन फॉर यू लिसनिंग टू अ इन्स्पायरिंग स्पीच म्हणजे आम्ही एखाद्या व्यक्तीचं इन्स्पायरिंग स्पीच काय ऐकून सुद्धा आम्हाला काय मोटिवेशन मिळू शकते. यू शुड राईट द अनदर थिंग्स, राईट द रीडिंग मोटिवेटिंग बुक्स. होऊ शकते आम्हाला एखादी मोटिवेटिंग प्रेरणादायी पुस्तक वाचून सुद्धा आम्हाला मोटिवेशन मिळू शकते. होऊ शकते आम्हाला एखाद्या व्यक्तीची बायोग्राफीज वाचून सुद्धा काय आम्हाला मोटिवेशन मिळू शकते. किंवा
समटाइम्स वी गेट द मोटिवेशन बाय ऑब्झर्विंग सक्सेसफुल पीपल, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या खूपच सक्सेसफुल व्यक्ती आहे, यशस्वी व्यक्तीला पाहून सुद्धा काय आम्हाला त्याच्यापासून सुद्धा काय आम्हाला प्रेरणा, मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा त्याच्यापासून आम्हाला मिळू शकते. नाउ वी स्टार्ट द लेसन, द कॉप अँड द अनथेम. बिफोर स्टार्ट our essay we are going to see the brief introduction of O. Henry. O. Henry is the writer of this essay. O. Henry is the pen name of William Sidney Porter. William Sidney Porter हा अमेरिकन रायटर आहे, त्याचं पेन नेम आहे, टोपण नाव आहे ओ हेनरी. इज बेटर नोन बाय हिज पेन नेम ऑफ ओ हेनरी. He was a voracious reader since childhood. He started a human weekly, the Rolling Stone, and when the Ventures mission failed, he joined the Houston Post as a reporter, columnist, and occasional cartoonist. Means he started his career as a voracious reader, but when he failed in it, he joined the Houston Post नावाचं एक वर्तमानपत्र आहे. त्याच्यामध्ये तो रिपोर्टर, कॉलमनिस्ट आणि ऑकेजनली कार्टूनिस्ट म्हणून तो काय जॉईन झाला किंवा काम करायला लागला. द स्टोरी द कॉप अँड द अनथेम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. To describe his style of writing, people have often used the term smile and tears. Yes, O. Henry, the Cop and the Anthem is one of the famous story of O. Henry. And to describe his style of writing, त्याची बघा स्टाईल ऑफ रायटिंग कशी आहे. पीपल हॅव ऑफन यूज द टर्म, फॉर हिज रायटिंग पीपल ऑलवेज यूज द और ऑफन यूज द टर्म स्माइल अँड टीयर्स. म्हणजे जेव्हा त्याची रायटिंग्स लोक वाचतात त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये काय, लोकांना हसू सुद्धा येते, त्याच वेळेस लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येतात. which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. म्हणजे yes, almost the ending of every story we are seeing the some twist. आम्हाला तिथे ट्विस्ट दिसून येते त्यांच्या प्रत्येक स्टोरीच्या एंडिंगला. Now we see about yes, in this story the main character Sophie, in the Cop and the Anthem या स्टोरी मधला जो मेन कॅरेक्टर कोण आहे, सोफी आहे. इज ए वेगाबॉन्ड अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. हा वेगाबॉन्ड आहे. वेगाबॉन्ड मीन्स ही इज रोमिंग हिअर अँड देअर, इकडे तिकडे राहणारा, इकडे तिकडे फिरणारा एक व्यक्ती आहे विथ ए क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि त्याचा बॅकग्राऊंड सुद्धा कसा आहे, क्रिमिनल आहे. ही मेक्स different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. Actually काय, yes, is Sophie is a vagabond and a person with the criminal background. He makes different plans throughout the story. We are yes, we will see. आपण बघणार आहोत की yes, he makes different plans to re-enter the prison. तो प्रिझन मध्ये पुन्हा जाण्याकरता, रिएंटर करण्याकरता ही मेक्स डिफरंट प्लॅन्स. तो वेगवेगळ्या प्रकारच्या काय योजना बनवतो. वाय ही वॉन्ट्स टू गो टू द प्रिझन, त्याला का बरं प्रिझन मध्ये जायचं असते. वाय डू ही वॉन्ट टू गो टू द प्रिझन. यस, as he has no shelter to protect himself from the severe where he lived, there was severe winter. How was winter there? तिथे विंटर कसा आहे, सिव्हिअर विंटर असतो, खूपच कडक अशी थंडी असते विंटरमध्ये. अँड टू प्रोटेक्ट हिमसेल्फ इन दॅट सिव्हिअर विंटर, आणि या अशा कडक थंडीमध्ये स्वतःचं संरक्षण करण्याकरता ही वॉन्ट टू गो टू द प्रिझन. त्याला असं वाटतं की प्रिझन मध्ये काय तीच त्यासाठी सेफ जागा आहे. अँड सो ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू गो टू द प्रिझन. द स्टोरी एंड्स इन अन द अनएक्सपेक्टेड वे. मात्र throughout the story we will see he makes different plans to go to the prison, but he won't succeed in it. पण त्याला यश मिळणार नाही. मात्र शेवटी अनएक्सपेक्टेड वेनी काय ही स्टोरी संपते. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल attempt to get arrested in a very humorous way. In the story, O. Henry presented
फ्युटाईल म्हणजे निरर्थक, तो थ्रू आउट द स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल की तो काय असे निरर्थक असे प्रयत्न जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही. अँड दिस ऑल दिस इन्सिडेंट प्रेझेंटेड बाय द रायटर इन ह्युमरस वे. The Cop and the Anthem is about the freedom and confinement. Another thing is that कि Cop and Anthem ही जी स्टोरी आहे is about the freedom and confinement. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन. फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. Initially Sophie feels that there is freedom from miseries and worries in confinement. Yes, initially म्हणजे in the starting of the essay we are going to see that आम्हाला आपल्याला दिसल की he thought की फ्रीडम फ्रॉम द मिजरीज अँड वरीज ही गेट्स ही गेट इन द कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन. त्याला असं वाटते की त्याच्या जीवनामधले काही जे काही दुःख आहे, मिजरीज आहे, वरीज आहे, जे दुःख जे ना त्याच्या आयुष्यामध्ये कोणाच्या सोफीच्या आयुष्यामध्ये आहे आणि याच्यापासून जर सुटका करायची असेल, याच्यापासून आपण मुक्त व्हायचं असेल तर त्याला असं वाटते की त्याच्यावर सोल्युशन कोणतं आहे, फक्त प्रिझन. प्रिझनमध्ये जाणं म्हणजेच काय, आपल्या या सगळ्या दुःखापासून काय आपली सुटका असं त्याला वाटते. द नोट्स ऑफ द अंथेम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. आणि मात्र बघा शेवटी स्टोरीच्या एंडिंगला आपल्याला दिसून येईल की ही हर्ड द नोट्स ऑफ अंथेम. त्यांनी काय नोट्स ऑफ अंथेम काय त्यांनी ऐकलेलं असते आणि मग ते अंथेम ऐकल्यानंतर there we will going to see the total change in सोफी. आपल्याला पाहायला मिळेल की सोफीमध्ये काय पूर्ण बदल झालेला असतो आणि ही इज रेडी टू वर्क हार्ड. आणि तो काय हार्ड वर्क करायसाठी मग काय तयार होतो इन्स्टेड ऑफ गोइंग टू द जेल. सोफी फेसेस द आयरोनी ऑफ फेट ॲज द मोमेंट ही रिअलाइजेस द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ he is taken into the confinement. Yes, at the end we are seeing the irony of fate. Baga, in the beginning of the story Sophie tried to go to the jail and for it he makes various plan to arrest. आणि अरेस्ट होऊन जेलमध्ये जाण्यासाठी तो प्लॅन्स बनवतो because he thought that he get the good atmosphere, he get the shelter from the severe cold in the prison. त्याला असं वाटते की आपल्याला शेल्टर कुठे मिळेल, त्या प्रिझन मध्येच मिळेल. बट इन द एंड ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन द व्हर्च्युअस लाईफ. पण मग शेवटी त्याला असं वाटते की रिअल फ्रीडम कुठे आहे, त्या जेलमध्ये नाही तर कुठे आहे, व्हर्च्युअस लाईफमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये असं त्याला वाटते. आणि ही डिसाइडेड टू वर्क हार्ड नाव. मग मात्र शेवटी तो माहित आहे का हार्ड वर्क करायसाठी तयार होतो. मात्र त्याच वेळेस पोलीस अरेस्टेड हिम अँड सेंट हिम इन टू द प्रिझन. आणि त्याच वेळेस मात्र काय पोलीस त्याला काय करतो, अरेस्ट करतो आणि जेलमध्ये पाठवतो. सो वी सी द आयरोनी ऑफ फेट ॲट द एंड ऑफ द story. Okay, now we start our story, the Cop and the Anthem. Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped a luxurious cafe. Yes, so when our story was started, that time he was lying on the bench. Then he left his bench and he was walking towards the Broadway and Fifth Avenue. Avenue म्हणजे रोड. यस, ॲस्फाल्ट म्हणजे अ ब्लॅक रंगाचा एक असा एक गोटा असतो किंवा ज्याला आपण यू आर सेइंग द ग्रॅनाइट वगैरे म्हणतो ना. यस, सो अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट वेअर द ब्रॉडवे अँड फिफ्थ एव्हेन्यू फ्लो टुगेदर. अप ब्रॉडवे, तो त्या ब्रॉडवेनी वरच्या ब्रॉडवेच्या तो मोठा एक मार्ग असतो, त्या मोठ्या मार्गाने तो काय सामोर जायला निघतो. ही टर्न अँड स्टॉप अँड देन ही सॉ अ लक्झरियस कॅफे. आणि त्या रोडनी, त्या फिफ्थ एव्हेन्यूच्या रोडनी जाताना त्याला काय ही सॉ द लक्झरियस कॅफे. ही देन ही स्टॉप नियर दॅट कॅफे. आणि त्याला ती कॅफे दिसते मोठी
आणि त्या कॅफेजवळ जाऊन तो काय थांबतो. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. Now when he saw that luxurious cafe, he had confidence कि yes, now today I am looking so smart, I am neat and clean, and so I will go to that cafe. त्याला असं वाटतं की नाही, आज काय मी व्यवस्थित नीट अँड क्लीन आहो, आज मला त्या कॅफेमध्ये जायला काय चान्स मिळेल किंवा मला जाता येईल. यस, सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. ही वॉज 7, कारण की त्या दिवशी ही वॉज 7 and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on the Thanksgiving day. म्हणजे that day he was very neat and clean. He was 7. His coat was trim and neat. He had wear the black bow which had been presented by a lady of missionary on the Thanksgiving day ला लेडी ऑफ मिशनरीने त्याला जे ब्लॅक बो दिलेला असतो तो सुद्धा त्याने घातलेला असतो. या सर्व गोष्टीमुळे ही हॅड कॉन्फिडन्स, त्याला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की यस, दॅट डे ही मस्ट गेट द एंट्री इन दॅट लक्झरियस कॅफे. त्याला असं वाटते की त्या कॅफेमध्ये आपल्याला काय एंट्री मिळेल. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. आणि त्याला असं वाटते की if he will reach the table in that cafe, yes, the success would be his. त्याचं मग तो काय यशस्वी झाला. त्याला आपल्या त्या प्लॅन मध्ये व्हॉट वॉज हिज प्लॅन, त्याचा प्लॅन काय असतो, टू गो टू दॅट लक्झरियस कॅफे. ही वॉन्टेड टू ईट देअर, आणि जेवण केल्यानंतर मग पैसे द्यायचे नाही आणि अशा प्रकारे ते काय पोलिसाला बोलवलं आणि आपल्याला जेलमध्ये जायला मिळेल असं त्याचा प्लॅन असते. आणि त्याच्यामुळे यस तो विचार करतो की इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. जर कोणालाही डाऊट नाही तर जर आपण त्या कॅफेमधल्या टेबलपर्यंत जर पोहोचलो, सक्सेस वुड बी हिज. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. A roasted mallard duck, आणि तो विचार करतो की यस, इफ आय विल गो इनसाइड, जर मी इनसाइड आतमध्ये गेलो तर देअर विल बी नो डाऊट टू एनी वन. देन आय ऑर्डर अ रोस्टेड मलाड डक, थॉट सोफी. would be about the thing with a bottle of wine. तो म्हणतो की यस, रोस्टेड मलाड डक खायचं, देन अ बॉटल ऑफ वाईन अँड देन सम चीज, अ कप ऑफ कॉफी अँड सिगार. हे सगळ्या गोष्टीचा उपयोग तिथे कॅफेमध्ये करून द्यायचा असं तो विचार करतो. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. त्याला असं वाटते की नाही, $1 सिगारसाठी काय पुरेसे आहे. The total would not be so high as to call forth any extreme of the revenge from the cafe management. तो म्हणतो की म्हणजे इतकं बिल बनवायचं की the total would not be so high as to call forth any extreme of the revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey in his winter land. तो म्हणतो की yes, if I will enter into that cafe, yes, I consume most of the things, and that is enough for me, enough for that manager of that cafe to call the police and arrested me. But as Sophie set foot inside the restaurant door, the head waiter saw his tattered trousers and decayed shoes. बघा, पण काय होतं, जेव्हा he tried to enter that cafe, the head waiter eye fell upon his tattered trousers, आणि त्याचं ट्राउजर कसं होतं, टॅटर्ड फाटलेलं होतं, अँड डिकेंड शूज, आणि ते शूज सुद्धा कसं होते, ओल्ड होते. त्याच्यावर त्या हेड वेटरचं लक्ष जातो, आणि दॅट हेड वेटर स्टॉप हिम टू इंटर इन टू दॅट लक्झरियस कॅफे. यस, आणि तो यस, आणि त्याला तो काय बाहेर काढतो. यस, him about the conveyed him in the silence and haste to the sidewalk, awaited the ignoble fate of the Minas Malad. आणि त्याला असं वाटते की यस, म्हणजे मीन्स सोफी थॉट दॅट की यस, ही वॉज unsucceed in his efforts. Sophie turned off Broadway. It seemed that his routes to the coveted island was not to be an easy one. Some other way to entering the limbo must be devised. Yes, आणि अशा प्रकारे यस, he was walking on the Broadway. He thought that कि
his route to the coveted island. Coveted म्हणजे greatly desired. And what was the coveted island for the Sophie? Yes, coveted island कोणतं होतं सोफीसाठी? Prison. Limbo means a border place between the heaven and hell. त्याला असं वाटलं की he want to go to the prison, means coveted island was not to be an easy one. Some other way to entering the limbo must be devised. Limbo म्हणजेच border place for the between the heaven and hell. आणि what was the limbo for the Sophie? Yes, that prison. At the corner of 6th Avenue, electric lights and the cunningly displayed wares behind the plate glass made a shop window attractive. Yes, तो त्या 6th Avenue वर चालत असताना at the corner of 6th Avenue there was the electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आणि त्या इलेक्ट्रिक लाईटच्या मागे काय एक शॉप होतो and the window of that shop was so attractive. आणि त्या शॉपची विंडो कशी होती? खूपच अट्रॅक्टिव्ह होती. सोफीने काय केलं? सोफी took a stone and dash it through the glass. सोफी took a stone and थ्रू ऑन दॅट ग्लास. त्याने काय केलं? सोफीने एक गोटा उचलला आणि त्या अट्रॅक्टिव्ह ग्लास विंडोवर जी ग्लासची बनलेली होती, काच लावले होते, त्याच्यावर फेकून मारला. सोफी टूक ए स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. पीपल केम रनिंग राउंड द कॉर्नर. अ पोलिसमॅन इन द लीड. यस, आणि त्यांनी गोटा मारल्याबरोबर ऑल द पीपल इन दॅट शॉप ओके गॅदर देअर वॉज ऑल्सो अ पोलिसमॅन सुद्धा होता. सगळ्यात समोर पोलिसमॅन सुद्धा होता. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. मात्र सोफी तिथून पळाला नाही, कारण की सोफीला काय व्हायचं होतं? अरेस्ट व्हायचं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी गोटा मारल्यानंतर वेन ही थ्रू स्टोन ऑन दॅट ग्लास ही स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट. तो काय आपल्या पॉकेट्समध्ये हात वगैरे टाकून काय आणि हसत and smile at his sight of brass button. Yes, brass button means here the police. इथे brass button म्हणजे काय? पोलीस. आणि त्या पोलिसाकडे पाहून हसत तो तिथेच काय आपल्या पॉकेटमध्ये हात टाकून काय उभा राहिला. Where the man that had done inquired the office agitedly. Yes, that officer means the police came near the Sophie and asked where is the man that done that. त्याने विचारलं की तो माणूस कुठे आहे ज्याने हा गोटा फेकून मारला त्या काचाला. Don't you think that I might have the something to do with it? त्याच्यावर सोफी म्हणाली, यस, डोंट यू थिंक, तुम्हाला असं वाटत नाही का? यस, आय माइट हॅव द समथिंग टू डू विथ इट. मीच हे केलं असं. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. त्याने म्हटलं की तुम्हाला असं वाटत नाही का मीच हे केलं? सेड सोफी विथ ए फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. त्याला असं वाटलं की नाही, आता आपण सांगितल्यानंतर की आपल्याला पोलीस का करेल? अरेस्ट करेल. The policeman refused to accept Sophie even as a clue. मात्र यांनी स्वतः गुन्हा मान्य केल्यानंतर सुद्धा काय होतं? policeman refused to accept Sophie even as a clue. Men who smash window do not remain to chat with the police. तो पोलिसाला असं वाटलं की the man who smash the window do not remain to chat with the police. ज्या माणसाने ते काय विंडो तोडली तो पोलिसासोबत इथे बोलासाठी उभा राहील का? नाही, असं पोलिसाला वाटलं की नाही, हा काहीतरी आपल्याला वेगळं सांगू राहिला. ज्या व्यक्तीने काच फोडला तो किंवा गुन्हा केला तो तिथे उभा राहणार नाही असं पोलिसाला वाटलं. दे टेक टू देअर हिल्स. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफवे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि त्याच वेळेस त्या पोलिसाला काय एक व्यक्ती दिसला मध्य रस्त्यामध्ये जो काय कार पकडण्यासाठी धावून राहिलेला होता. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन इन द पर्सूट. आणि त्या पोलिसाला असं वाटलं की दॅट मॅन हु वॉज रनिंग बिहाइंड अ कार दॅट वॉज द मॅन हु ब्रोक दॅट विंडो अँड सो पोलीस रनिंग बिहाइंड दॅट पर्सन इन्स्टेड ऑफ सोफी. म्हणून सोफीला न पकडता पोलीस काय त्या व्यक्तीला पकडण्यासाठी मागे धावायला लागला दुसऱ्या व्यक्तीला. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हर्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि इन दिस वे इन हिज सेकंड एफर्ट्स सोफी वॉज अनसक्सेसफुल. सोफी काय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा काय वॉन्टेड टू अरेस्ट हिमसेल्फ बट ही वॉज अगेन अनसक्सेसफुल इन हिज एफर्ट्स.